सांबार आहे, चटणी आहे, हे बघ. तर यामध्ये मी घेतली आहे हळू 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 सो हे गाईज, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. आज आपण चाललो आहे साऊथ इंडियन फूड खाण्यासाठी आणि आम्ही कुठं जातो ते तुम्हाला दाखवतो. आणि लास्ट व्हिडिओ तुम्ही खूप सगळं प्रेम दिलं, त्यासाठी थँक्यू सो मच. आता हा व्हिडिओ जाऊया आणि एक्सप्लोर करूया, साऊथ इंडियन फूड खाऊया आपण. ती रेडी झाली आहे, आम्ही निघतोय. लेट्स गो गाईज. आमचे 2 फेवरेट रेस्टॉरंट आम्ही कव्हर करणार आहे. जाऊया आणि तुम्हाला दाखवतो आम्ही काय खातो आणि त्याची टेस्ट पण तुम्हाला सांगतो गाईज. लेट्स गो. सो गाईज, आता आपण पोहोचलोय अण्णा हॉटेलमध्ये आणि तिथं आपण जाऊया आणि ट्राय करूया. चला मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये आपण काय काय घेतो, मी ते तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. सो आता आपण ऑर्डर देऊया. एक पीस मेदू वडा आणि 1 पीस ऑनियन टोमॅटो उत्तप्पा. सो गाईज, आता आम्ही पोहोचले हॉटेलमध्ये आणि आता इथं आम्ही ऑर्डर देऊ. आणि इथं इन्सिडेंट असं झालं ना, आता लाईट गेली होती, म्हणजे काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोय. तो आता आपण काहीतरी ऑर्डर करू आणि खाऊ. इथं काय आम्ही जे खातो ते तुम्हाला मी दाखवतो. आणि रश खूप जास्त आहे म्हणून मला जास्त ब्लॉग बनवता नाही आला, तरी पण मी तुम्हाला दाखवतो की आता आम्ही काय मागवणार आहे. चला, तर तुझं काय आहे? तर बघूया, आता ऑर्डर देऊया. मेदू वडा एक सांगूया आणि ऑनियन उत्तप्पा पण सांगू. टोमॅटो ऑनियन उत्तप्पा. सो गाईज, चला आता खाऊया फटाफट. सांगतो मी, ऑर्डर देतो. तर ऑर्डर आपण दिली आहे, तो बघूया किती वेळात येते. अगोदर आपण आलो होतो तेव्हा पहिल्यांदा दिवसा आलो होतो आणि आता इव्हनिंगला आलो. त्या इव्हनिंगला आल्यामुळे जरा रश जास्त येते. या कसा एक्सपिरियन्स येतो ते. सो गाईज, यायला खूप उशीर झाला कारण की रश खूप जास्त होता. आणि फायनली आता आम्ही ऑर्डर दिली आहे. ऑर्डर कधी येते बघू आणि आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय खाणार आहे. आणि हे खाणं झाल्यानंतर आपण जाणार आहे दुसऱ्या प्लेसवर, दुसऱ्या हॉटेलवर. म्हणजे तिथं पण आम्ही काय घेतो ना ते तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत स्टे ट्यून विथ अस. तर आता आपलं फूड आलेलं आहे आणि आपण मागवलाय, वडा मागवलाय, तसं चटणी आहे. तर हे आता आपण ट्राय करूया आणि याची टेस्ट मी तुम्हाला सांगतो. तर चला आता खातो आणि तुम्हाला सांगतो. तर आपला मेदू वडा आलेला आहे. आपण सिंगल मेदू वडा मागवला होता. मेदू वडा आहे, सांबर आहे, चटणी आहे, ही चटणीमध्ये. आणि आता आपण ट्राय आता आम्ही खाणार आहे गाईस. यासोबत अजून एक ऑर्डर दिली आहे कारण की आम्ही जास्त घेतलं नाही, कारण की आपला दुसऱ्या जागेवर पण जायचंय. सो हे आता आपण ऑर्डर केलंय आणि हे टेस्टी आता आपण खाणार आहोत. तसं इतर जर यायचं असेल ना, वेळ काढून या इथे यायचं असेल तर. वडा आहे एकदम क्रिस्पी आहे, क्रिस्पी. हे बघा, क्रिस्पी आहे. सांबार आहे, सांबार पण घट्ट आहे. आणि त्यानंतर ही चटणी आहे. हे बघा, ही चटणी आहे आणि हा वडा. आणि गाईस, तुम्हाला जर यायचं असेल ना तर थोडंसं लवकर या, म्हणजे तुम्हाला क्राऊड एवढा नाही लागणार, रश राहणार नाही, आरामात तुम्हाला खाता येईल. आणि आता आपला आलाय हा उत्तप्पा आहे.
हा उत्तापा आपण त्यासाठी त्यासोबतच ऑर्डर केला होता वड्यासोबत. हे बघा एकदम फ्रेश सांबार आहे, भाजी आहे, इथं व्हेज भाजी पण आहे आणि चटणी पण आहे. साक्षीचे रिॲक्शन बघा. चला, गरम दिसतोय खूप. हो, आणि याची सजावट आहे ना गाईस, सजावट एक नंबर आहे. मस्त आहे. फ्रेश क्रिस्पी. बाहेरून क्रिस्पी आहे, आवरण क्रिस्पी आहे आणि आतून एकदम नरम आहे. सॉफ्ट. तर साक्षीला तर आवडले, क्रिस्पी आहे, बेस्ट आहे. ही भाजी पण आहे, मटार, ही चटणी आहे, त्यानंतर आहे सांबार. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उत्तप्पामध्ये मिळतात आणि वड्यामध्ये सांबार मिळतं, चटणी मिळते, सिंगल वडा मिळतो. तुम्ही डबल वडा पण घेऊ शकता. येस. तर आता हे खाऊया आपण. ते सांबार एकदम घट्ट आहे, मस्त आहे. चटणी सगळी संपवली मी. चटणीमध्ये ना खोबरे हे ठीक आहे, एक नंबर आहे. तसं वाव वाव, एक नंबर. हा सगळा मेन्यू सुपर. वाव, याची चटणी एक नंबर आहे. हो, काय त्याची चटणी जी ना चटणी एकदम लसूण अशी फ्लेवर जास्त. ठीक आहे, ठीक आहे, ठीक घट्ट आहे. हे बघा सुपर, एक नंबर आहे ते, एक नंबर. सो इथं जर तुम्ही आले साऊथ इंडियन खाण्यासाठी ह्या हॉटेलला प्रेफर करू शकता. हे बघा तुमच्या समोर मेनू एकदम फ्रेश आहे, चांगली टेस्ट आहे. आम्हाला तर आवडतं म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यात आधी इथंच घेऊन आलो. आता दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहे, साक्षीचा फेवरेट येतो, तिथं जाणार आहे आपण आणि ती जे म्हणते ते आपण तिथं ऑर्डर करणार आहे. कॉलेजच्या जवळ आहे आणि म्हणून तो माझा जास्त साक्षी favorite तर आहे. कॉलेजला आहे, ते तिथं स्पॉट आहे आणि तिथं जाऊन आपण ट्राय करूया दुसरं. सध्या आता हे संपवतो आपण आणि ह्या हॉटेलमधून जाऊ दुसरीकडे आणि तिथं आपण ट्राय करूया दुसरा आयटम आहे तर चला, आता आम्ही हे खाऊन घेतो आणि निघतो. दुसऱ्या प्लेस वरती तुम्हाला नेतो. Yes. ते पाणी. सो गाईज, आणि जे आपण आयटम खाल्ले होते ना त्याचं बिल फक्त झालंय 278 रुपीज आहे बघा. बस एवढंच. एवढ्यामध्ये आम्ही इतकं सगळं खाल्लंय पोट भरून आणि चला आता जाऊया आपण दुसऱ्या प्लेसवर. तर दक्षिण डायरी जे टिळक रोडवर आहे. सो गाईज, आता आपलं झालंय खाऊन आणि आता चाललोय आपण दुसऱ्या प्लेसवर. चला फटाफट जाऊन येतं, ते बंद व्हायचं. लेट्स गो. चलो. सो गाईज, आता आपण पोहोचलोय दक्षिण डायरीज मध्ये, जे आहे टिळक रोडवर आहे आणि आता इथं जाऊन आपण टेस्ट करूया यांची टेस्ट. इथं काय मिळतं साक्षीला माहितीये. माझं हे खूप जास्त फेवरेट आहे. Yes. आणि हा आता आपला सेकंड प्लेस आहे आणि इथं आपण ट्राय करूया, इथलची पण टेस्ट बघूया आपण गाईज. लेट्स गो.
तर गाईज असं हे हॉटेल आहे आणि हा स्टाफ आहे. हा स्टाफ आहे इथलचा. आणि हे इकडे बसायला पण जागा आहे आपल्याला. इकडे आपण बसू शकतो, त्यानंतर वरती पण बसू शकतो. ती पण जागा मी तुम्हाला दाखवतो, चला. सो आता आम्ही आलोय वरती आणि इथं बसू, एकदम मस्तपैकी खाऊ. त्यांना आता इथं कूलर वगैरे लावायला एकदम चांगलं आहे, व्यवस्थित आहे बसायला, छान आहे. हा आमचा सेकंड प्लेस आहे आमचा. आणि टेस्ट करू, फूड आपण घेऊ, काय तर बेस्ट आहे, छान आहे गाईज, एक नंबर आहे, मस्त आहे ते. साक्षी एक नंबर सुंदर दिसते. आणि साक्षीने ऑर्डर केलंय डोसा, सांबार आहे, चटणी आहे, हे बघा. ओ हो, सो हे सगळं आता ऑर्डर केलंय. आणि इथलचं जे ना गाईज स्पेस खूप छान आहे. म्हणजे जर तुम्हाला एकदम आरामात रिलॅक्स मध्ये जर खायचं असं नाही, बघा स्पेस कसं आहे. स्पेस खूप छान आहे, वरती पण आहे आणि खाली पण आहे. जर समजा तुम्हाला एकदम बाहेर बसायचं तर बाहेर बसून पण तुम्ही खाऊ शकता. आणि जर वरती खायचं आहे तर इथून वरतून पण तुम्ही येऊन इथं बसू शकता, खाऊ शकता. तरी मला तर खूप जास्त आवडलं. तर काय ट्राय करते तू? मी पहिले घेते इडली, मला ही जास्त आवडते. जरा इडली घेते, ट्राय कर. मस्त आहे. त्यासोबत सांबार आहे, चटणी आहे. मी तर आधी ट्राय नाही केलंय, साक्षीने केलंय, पण आता मी करेल ट्राय. मी इथे कधी येऊन हे सगळं खाऊ शकते. गाईज तुम्ही जर समजा इकडे येत असाल पुण्यामध्ये, हो. टिळक रोडवरचं दक्षिण डायरीचं मी लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. तर इथे येऊन तुम्ही ट्राय करू शकता. आणि प्राइस पण खूप अफोर्डेबल आहे गाईज, म्हणजे जास्त हाय नाही, लो नाही, एकदम ओके प्राइस आहे. जसं आठामध्ये गेलो ना आपण तिथं प्राइस थोडीशी जास्त होती. ती एक्सपेन्सिव्ह प्राइस आहे, म्हणजे खूप Yes. एक्सपेन्सिव्ह आहे. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. तुम्हाला जर पण हे- बजेट फ्रेंडली हवं असेल तर हे ऑप्शन पण छान हे आहे. एकदम बेस्ट ऑप्शन आहे आमच्या मते. आणि मला डोसा खूप आवडतो, तर मी आता डोसा ट्राय करणार आहे. डोस्याची टेस्ट मी ट्राय करणार आहे. तर चला बघूया गाईज. तर गाईज आता मी ट्राय करतो, डोसा ट्राय करतो. याआधी साक्षीने इडली ट्राय केली होती. हे बघा यांची सजावट बघा, सजावट दाखव. हे बघा असं ह्यांनी सजावट केली आहे. त्यासोबत मला सांबार मिळतं, चटणी मिळते. आता मी खाणार आहे, याने नाही खाणार मी आता मी डायरेक्ट हाताने तोडून खाणार. हो हो, ते भाजी बघ ना, हो. फुल म्हणजे अशी एकदम मस्त आहे. गाईज आता ट्राय करतोय आपण. थोडस स्पायसी आहे पण ठीक आहे. बाकी ओव्हरऑल म्हणजे ओके ओके. आणि एकदम म्हणजे चटणी एकदम भरून टाकलेली. ज्यांना कोणाला स्पायसी मध्ये खायचं नसेल त्यांना प्लेन डोसा पण सांगू शकतात ते. तर मला म्हणजे छान वाटली टेस्ट. त्यानंतर आता मी ट्राय करतो इडली. इडली ट्राय करेंगे आपण गाईज. इडली ट्राय करूया चटणी सोबत, थोडासा सांबार. हे बघा कसं दिसतंय, हे बघा. स्पंजी आणि सॉफ्ट आहे, फ्रेश आहे, फ्रेश. आणि आम्ही चांगली इडली वडा आम्ही सोलापूरलाच खाल्ला होता सुद्धा इडलीमध्ये. त्या कारणामुळे मला दुसरे म्हणजे आवडत नाही होतं, पण हा मला खूप आवडला. ओव्हरऑल टेस्ट यांचा छान आहे. डोसा तर थोडासा स्पायसी पण ठीक आहे. टेस्ट छान आहे, फ्रेश आहे आणि जास्त जाड पण नाही, पतलं पण नाही. हे बघा, बाकी छान आहे गाईज. आणि वरती बसायला पण एकदम ओके आहे. तुम्हाला जर यायचं असेल येऊ शकता साऊथ इंडियन फूड ट्राय करण्यासाठी. चला आता खातो आम्ही. त्यासोबतच मागवली गाईज कॉफी मागवली आहे साक्षीने. हे बघ, कॉफी घेणार आहे ती. याआधी घेतली का तू कॉफी? हो. तर कॉफी म्हणजे घेतातच का नंतर म्हणजे? हो, प्रत्येक वेळी हे खाऊन झाल्यानंतर कॉफी मॅन्डेटरी आहे. ती पण Okay. फिल्टर कॉफी, ओके कापी. ओके.
आणि ती पण अशी नाही प्यायची आहे, हा ती अशी प्यायची. वेट दाखव. असा घ्यायचा, ओके. असं घ्यायचा, याच्यातलं प्यायची. मी नाही का वाय, मी पण ट्राय करतो. कशी आहे? मस्त. साखर तर टाकली काय ना आपण. हे खाणं झाल्यानंतर कॉफी तुम्ही डेफिनेटली ट्राय करा. तर मित्रांनो, आता त्यानंतर काय आहे ना, हे सगळं खाल्ल्यानंतर आपल्याला प्यायची आहे कॉफी. आणि कॉफी कशी पितात हे मिक्स करायचं. म्हणजे त्यात टाकलेली आहे साखर, शुगर टाकलेली आहे आणि हे Yeah. मिक्स करायचं. अरे पिणे का, आम्ही एकदा अजून मिक्स करतो. तर यामध्ये मी घेतली आहे, हळू 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 ये देखो, ये देखो. ये होता है कुछ एस्थेटिक करने जाते. तर मी आता कॉफी पितो. प्रॉपर फिल्टर कॉफी. एक पिला ना गोट असं माइंड फ्रेश वाटायला लागतं. हे बघा, तुटलेल्या तारा जोडतात. हे बघा. नाईस, बेस्ट, एकदम छान. सो तुम्ही इथे नाश्त्याला येऊ शकता, ब्रेकफास्ट, ब्रंच साठी पण येऊ शकता. जर का तुम्हाला वेळ झाला असेल, ब्रेकफास्टचा पण टाइम नसेल आणि लंचचा पण नसेल, एकत्र करायचं असेल, तर इथे तुम्ही ब्रंच साठी हा एकदम मस्त प्लेस आहे. आणि नियर बाय जर का तुम्ही टिळक रोडच्या नियर बाय असाल किंवा सदाशिव पेठेत असाल, तर तुम्ही इथे नक्की या आणि एकदा टेस्ट करा. मला तर खूप जास्त आवडतं. म्हणजे जे कॉलेज स्टुडंट आहे ना, त्यांच्यासाठी हा परफेक्ट स्पॉट आहे. म्हणजे आम्हाला स्पॉटच नाहीये दुसरा आमच्या कॉलेजसाठी. कमी पैशांमध्ये चांगलं त्यांना नाश्ता ते करू शकतात. कारण की दुसऱ्या प्लेस खूप महाग आहे काही काही गोष्टी ना, तर ते नाही अफोर्ड होत काही काही पोरांकडून. तर तुम्ही ह्या प्लेसला येऊ शकतात. म्हणजे कमी पैशांमध्ये तुम्हाला चांगला नाश्ता कमी मिळेल. नाहीये पैसे, म्हणजे थोडेसे ओके. दुसऱ्यांपेक्षा हा. तर कमीच आहे. तर इथं तुम्ही प्रेफर करू शकता. अंडापेक्षा कमी आहे. येस, त्या अन्नापेक्षा कमी. अन्न थोडंसं हाय लेवल आहे, ते आहे. त्यापेक्षा हे कमी आहे. सो चांगलं वाटलं. बसण्यासाठी व्यवस्था चांगली आहे, सर्व्हिस पण छान आहे, खाली गाडी लावायला पण जागा आहे. जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला बाहेर बसायचं, तुम्ही बाहेर बसू शकतात. वरती बसायचंय, वरचा प्लेस बघा. इकडे तुम्ही वरती पण येऊन रिलॅक्स बसू शकता. तर हा आमचा एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता दक्षिण डायरीज बद्दल. सो आता मी इथून खाल्लं पिल्लंय, थोडंसं अजून खाणार आहे आम्ही. आणि त्यानंतर मग आपण जाऊया घरी. त्यानंतर कमेंटमध्ये सांगा की आम्ही नेक्स्ट ब्लॉग कुठं बनवायला पाहिजे. आणि तुमचे सजेशन्स आम्हाला कमेंट्स मध्ये तुम्हाला द्या. कोणत्या हॉटेलचा रिव्ह्यू हवा? येस, कोणत्या हॉटेलचा रिव्ह्यू पाहिजे ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि फक्त बघून जाऊ नका, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या, लाईक करा, मेहनत करावं लागते. सो स्टे ट्यून विथ अस गाईज, लाईक अँड सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.